ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गोष्ट कायद्याची मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार प्रेक्षको, गोष्ट कायद्याचीच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। प्रेक्षको, आपल्या दैनंदिन जीवनात आपण आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार करत असतो। कधी हे व्यवहार रोख स्वरूपात करतो किंवा कधी चेक किंवा इतर दस्तऐवजांचा वापर करून आपले आर्थिक व्यवहार आपण पूर्ण करतो। मात्र हे व्यवहार करताना आपल्याकडून पुरेशी सावधगिरी बाळगली गेली नाही तर आपल्याला आर्थिक व्यवहारांमध्ये फसवलं जाण्याची शक्यता असते व यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं। मात्र हे सगळं टाळण्यासाठी काय उपाय आहेत याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। गोष्ट कायद्याची तुमच्या आमच्या फायद्याची आजचा विषय आर्थिक व्यवहार आणि कायदा। प्रेक्षको, जेव्हा चेक किंवा इतर दस्तऐवजांचा वापर करत आर्थिक व्यवहार केले जातात तेव्हा काय काळजी घ्यायची याविषयीच्या कायदेशीर बाबी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट मध्ये नमूद करण्यात आल्यात। त्याबद्दल जाणून घेऊयात कायदेतज्ञ ॲडव्होकेट लता वाघ यांच्याकडून। आज आपण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट याविषयी माहिती घेत आहोत। निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट हा कायदा 1881 साली स्थापन झालेला आहे फक्त भारतामध्ये। निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट याचा अर्थच असा होतो की दोन व्यक्तींमध्ये काही देणं घेणं असेल, बँकिंग काही व्यवहार असतील, जर एकमेकांचे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आपण ह्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करतो। मग हे इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, तर हे इन्स्ट्रुमेंट म्हणजे चेक। हा चेक असतो हा फक्त बँकिंग संबंधातच आपल्याला माहिती झालेला आहे, परंतु अशा अनेक गोष्टी आहेत की त्या ठिकाणी आपण चेकचा वापर करतो। मग हा चेक आपण ज्यावेळेस दुसऱ्याला देतो, आपण ड्रावर असतो आणि ज्याला आपण देतो तो पेयी असतो, त्याचं काहीतरी कायदेशीर देणं देण्यासाठी आपण चेकचा वापर करत असतो। आता कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जर तो चेक वटला तर तुम्ही शांत बसता, पुढे काही करू शकत नाही, परंतु जर चेक वटला नाही तर तुम्हाला ते पैसे त्याच्याकडनं मागण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तो ह्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट खाली तुम्ही त्याच्याकडनं वसुली करू शकता। आता जर पाहिला आपण चेक बँकेत टाकला आणि तो न वटता परत आला, आपल्या बँकेने आपल्याला इंटिमेशन दिलेली आहे, मग आपण काय करायचं असतं प्रथम, तर आपण प्रथम त्याला एक नोटीस पाठवायची असते आणि ती नोटीस काय पाठवायची असते तर न वटलेल्या चेकची रक्कम मला तू आणून दे, हे त्याच्या प्रॉपर ॲड्रेसवर आपल्याला ती नोटीस पाठवावी लागते। आता हे नोटीस त्याला सर्व झाल्यानंतर त्याच्याकडे 15 दिवसाचा वेळ असतो की तुमची जी काय डिमांड आहे किंवा तुमची जी काय रिकव्हरी आहे ते 15 दिवसात येऊन तुम्हाला देऊ शकतो। जर 15 दिवसानंतर त्याने ते पैसे तुम्हाला दिले नाहीत तर तुम्ही एक 30 दिवसाच्या आत ती कोर्टामध्ये केस फाईल करू शकता। आता कोर्टामध्ये केस फाईल करताना तुम्हाला दिलेला चेक आणि बँकेने दिलेला तुम्हाला रिटर्न मेमो ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यानंतर तुम्ही पाठवलेली नोटीस आणि ती नोटीस त्याने सर्व केली यासाठी तुम्हाला आलेलं त्याचं ॲक्नॉलेजमेंट, अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडनं आवश्यक असतात। ह्या आधारे तुम्ही 15 दिवस थांबून, कंपल्सरी 15 दिवस थांबून तुम्ही तो चेक कोर्टात टाकू शकता। आता कोर्ट प्रोसिजर अशी आहे की 138 म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट ही क्रिमिनल केस म्हणजेच फौजदारी केसमध्ये मोडते। आता फौजदारी केस म्हटल्यानंतर ते बेलेबल ऑफेन्स नसतो, म्हणजे तुम्हाला कोर्टाची नोटीस आली नंतर त्या आरोपीने कोर्टात जाऊन जामीन देणं आवश्यक असतं। आता जामीनची प्रोसिजरच्या बिफोर जर तुमच्याकडे ती एवढी रक्कम असेल तर ते तुम्ही लगेच कोर्टामध्ये डिपॉझिट करून ती केस विड्रॉ करू शकता, अन्यथा 20% तरी अमाऊंट भरून तुम्ही त्या केसला थोडंसं थांबवू शकता। आता कोर्टाच्या प्रोसिजरप्रमाणे तुमची बाजू तुम्ही सिद्ध करणं आवश्यक आहे। एक फिर्यादी म्हणजे जो कंप्लेनंट असतो त्याने त्याचे डॉक्युमेंट्स त्यांनी कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर त्या एव्हिडन्सवर त्याला त्याचं जे काही लिगल डेप्ट्स आहेत त्याबद्दल त्याला ती शिक्षा किंवा दंड होऊ शकतो। आता आरोपीला कुठली शिक्षा होऊ शकते, तर चेकवर अमाऊंट समजा 1 लाख रुपयाची असेल तर मिनिमम 1 लाख रुपये होऊ शकतो किंवा 1 लाख प्लस 1 लाख म्हणजे ती कॉम्पेन्सेशन म्हणून धरली जाते आणि 2 वर्ष त्याला इम्प्रिझनमेंट म्हणजे शिक्षा, दंडाची शिक्षा होऊ शकते। म्हणजे याचा अर्थ तुम्हाला फक्त शिक्षाही होऊ शकते, दंडही होऊ शकतं किंवा दोन्ही गोष्टी तुम्हाला ॲट ए टाइम होऊ शकतात।
ह्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. आता कोर्टामध्ये जेव्हा मॅटर स्टँड होतं आणि तुम्हाला तुमचा एव्हिडन्स लीड करायचा असतो म्हणजे समोरच्या पार्टीला, तर त्यांनी काही गोष्टी कोर्टासमोर देणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ त्यांनी त्यांच्या बँकेला जर सांगितलेलं असेल स्टॉप पेमेंट करा, तर ते पुढे मॅटर तुमच्या बाजूने जाऊ शकतं. किंवा तुमचा चेक जर गहाळ झालेला असेल आणि त्याबद्दल जर तुम्ही पोलीस स्टेशनला कधी तक्रार दिलेली असेल, तर तो सुद्धा एव्हिडन्स तुमचा कोर्टामध्ये ग्राह्य धरलेला जातो. म्हणजे आरोपीच्या दृष्टीने जर त्याला त्याची केस जिंकायची असेल तर त्यांनी ह्या 4-5 गोष्टी सांभाळणं आवश्यक आहे. आणि फिर्यादीने जर समजा फिर्यादी बँक असेल किंवा इन्स्टिट्यूशन असेल, तर त्यांच्याकडे जे काय त्याचे कर्जदाराचे डॉक्युमेंट्स असतील किंवा कर्ज अर्ज मागणी फॉर्म असेल, वचन चिठ्ठी असेल, या ग्राउंडवर ती केस बँकेच्या बाजूने पूर्णपणे निकाल लागू शकतो. आता जर शिक्षा झालीच आरोपीला, तर त्या शिक्षेला वरती अपील डिस्ट्रिक्ट कोर्टामध्येच दाखल करता येतं. आणि फर्स्ट अपिलामध्ये सुद्धा तुम्ही 20% अमाऊंट भरून ती केस तुम्ही थांबवू शकतात. कारण 2018मध्ये बरेच चेंजेस ह्या कायद्यामध्ये झालेले आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या आरोपीच्या बाजूने किंवा ज्याचा चेक आहे त्याच्या बाजूने त्याला रेमेडी भेटलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुमच्यात कॉम्प्रोमाइज होत असेल तर तुम्ही ते मॅटर लिगल एडच्या मार्फत किंवा मेडिएशन एखादं करून ते मॅटर कॉम्प्रोमाइज किंवा काउन्सिलिंग करून सुद्धा हे मॅटर तुम्ही मिटवू शकता. त्यानंतर तुम्ही जर तुमचा चेक स्वतःचा नसेल आणि तो चेक तुम्ही तुमच्या मित्रांनी किंवा अजून कुणीतरी जाऊन तो बँकेत भरलेला असेल, तर तुमच्या बँकेने त्याच्यावर सिग्नेचर डिफर असा शेरा लिहिणं फार आवश्यक आहे. किंवा अकाउंट जर तुम्ही क्लोज केलेला असेल तरी सुद्धा ते मेंटेनेबल होत नाही आहे. म्हणजे कायद्याच्या भाषेत जर सांगायचं झालं, जर जी कायदेशीर देणी असते, मग तुम्ही एखाद्या व्यवहारामध्ये मोठ्या व्यवहारामध्ये ती रक्कम देऊ केलेली असते किंवा बँकेच्या संदर्भात ती रक्कम तुम्ही एकमेकांना देऊ केलेली असतात किंवा शाळेत आपण फीज वगैरे भरतो त्या संदर्भात पण चेकचा वापर केला जातो किंवा आपल्याला सॅलरी द्यायची असते तिथं सुद्धा आपण चेकचा वापर केला जातो. म्हणजे चेकचा वापर इन जनरल झालेला आहे. आणि हा चेकचा वापर करताना महत्त्वाची काळजी जो चेक लिहितो किंवा ज्याचा चेक आहे त्यांनी घ्यायची असते की माझा चेक जेव्हा मी दुसऱ्याला देतो तर ते क्रॉस करणं आवश्यक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर त्याचं कायदेशीर देणं देण्यासाठीच देत असेल तर दोन्ही रकमा म्हणजे अंकी आणि अक्षरी दोन्ही रकमा त्या चेकवर व्यवस्थित लिहिणं आवश्यक आहे. त्याची जी सही आहे ती सही त्यांनी बरोबर करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यावर असलेली तारीख खूप महत्त्वाची म्हणजे तारीख आहे. जर ती तारीख व्यवस्थित टाकली नाही किंवा मागे पुढे झाली तर जेव्हा तो चेक डिपॉझिट करायचा असतो त्याला काही लिमिटेशन असतात की त्या दिवसापर्यंतच तो चेक डिपॉझिट आपल्याला आपल्या खात्यामध्ये करू शकतो आपण. म्हणजे देणारा जेवढा महत्त्वाचा असतो तेवढाच तो घेणाराही महत्त्वाचा असतो. आणि आपल्याला जी बँक देणार असतील त्या बँकेमध्येही आपलं अकाउंट असणं आवश्यक आहे किंवा आपलं दुसऱ्या ठिकाणी अकाउंट असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की कायदेशीर गोष्टी जर आपण अजून पाहायला गेल्या तरी फिर्यादीला सुद्धा प्रायव्हेट केसमध्ये खूप त्रास होतो या केसेस चालवायला. कारण कुठल्याही गोष्टीचं त्यांनी लिहून घेतलेलं नसतं. इव्हन फक्त चेक घेऊन तो चेक त्यांना तेवढा एव्हिडन्स होऊ शकत नाही, प्रूव्ह होऊ शकत नाही आहे. आणि त्याने जर त्याच्याकडनं काही नोटरीवर लिहून घेतलेलं असेल की मी तुझ्या एवढ्या पेमेंटसाठी ह्या नंबरचा आणि ह्या बँकेचा असा चेक तुला देतो आहे, तर तो एव्हिडन्स लीड करून त्या फिर्यादीला त्याचं रेमेडी भेटू शकते. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण बऱ्याच वेळा असं पाहतो की माझा चेक हरवलाय, नुसतं बोलून उपयोग नाहीये. जर मला माहिती मी पतसंस्थेचं कर्ज घेतलंय, बँकेचं कर्ज घेतलंय, तर मी त्यांच्याकडनं डिमांड करणं आवश्यक आहे की माझे 2 चेक तुमच्याकडे तुम्ही सिक्युरिटी म्हणून घेतलेले आहेत, तर प्लीज मला ते देऊन टाका. कारण ती नोटीस जर तुम्ही रायटिंगमध्ये गेलेली असेल तर तो एव्हिडन्स तुमच्यासाठी फार होतो कोर्टामध्ये मॅटर चालवायला. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत दोन्ही बाजूनी, आरोपीच्या बाजूनी आणि फिर्यादीच्या बाजूनी, ह्या गोष्टी पाहणं फार आवश्यक असतं. आणि निकालानंतरही दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज झालं तर अशा केसेस जास्त कोर्टामध्ये फाईल होणार नाही आणि एकमेकांचे जे काही तुमचे रिलेशन आहे हे चांगले मेंटेन होतील. त्यामुळं हा व्यवहार करताना किंवा हे डीलिंग करताना चेक देणाराच फक्त महत्त्वाचा नाही, तो घेणाराही तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि ज्या बँकेत त्याचं अकाउंट आहे ते कार्यान्वित आहे का, ते क्लोज नाही ना झालेलं किंवा त्याने स्टॉप केलेलं नाही आहे ना, ह्या 2-3 गोष्टी पाहणं आवश्यक असतं. त्यामुळे माझ्या मते ह्या तिन्ही व्यक्ती म्हणजे बँकसुद्धा तेवढीच रिस्पॉन्सिबल आहे. ज्यावेळेस बँक तुम्हाला रिझन देते बँक मेमोवर, ते रिझन तुमचं ॲक्युरेट पाहिजेत. सिग्नेचर डिफर असेल तर त्याच्यावरची सिग्नेचर चुकीची
असलेली हवी आहे. त्याच्यानंतर स्टॉप पेमेंट असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीने तुमच्याकडे कुठेतरी डॉक्युमेंटरी पाठवून पेमेंट स्टॉप केलेलं असलं पाहिजे, किंवा पोलिसांकडनं त्यांना काही डिमांड असेल तर तिकडचं NC किंवा ते तुमची तक्रार तिथं तुमच्याकडनं असणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा व्यवहार केला तर सर्वांच्याही दृष्टीने खूप चांगल्या गोष्टी आहेत. पेमेंट पण तुमचं सहज होऊन जाईल आणि तुम्हाला तुमचे पैसे जवळ ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट, चेक, इन्स्ट्रुमेंट याच्यासाठी म्हटलेलं आहे की तुम्ही जे काही व्हाउचर आहे, तुमचं जे काय इन्स्ट्रुमेंट आहे, त्यामुळं ह्या सेक्शनलाच निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असं नाव दिलेलं आहे. निगोशिएट, तुमच्या दोघांमधलं निगोशिएट झालेलं असतं आणि हे एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि ह्याद्वारे तुम्ही एकमेकांचं रिलेशन चांगल्या पद्धती ठेवू शकता. तर प्रेक्षक, आता यापुढे कोणतेही आर्थिक व्यवहार रोख रकमेविना इतर दस्तऐवजांचा वापर करून करणार असाल तर सावधगिरी बाळगावी लागणार आहे. तर आता आजच्या भागात इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. मात्र तुम्हाला गोष्ट कायद्याची हा कार्यक्रम नेमका कसा वाटतोय याविषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा News 24 सह्याद्री.